वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यात म्हणजेच तारुण्य वयात तरुणांकडून छेडछाडीचे प्रकार घडतात। मात्र त्यावर खाकी अशा घटनांना वेळीच आवर घालण्याचे काम करते। वास्तविकता बीडमध्येही छेडछाडीचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडलेले आहेत आणि अधूनमधून तशा घटनाही घडतात। त्यामुळे बीडसह जिल्ह्यात महिला मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना अद्दल घडवण्याचे काम बीडचे दामिनी पथक सक्षमपणे करत आहे। सध्या या पथकाच्या प्रमुख असलेल्या PSI पल्लवी जाधव या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वात धडाडीने काम करत आहेत। त्यांच्या याच धडाडीच्या कामामुळे जिल्ह्यातील टवाळखोरांचे धाबे अक्षरशः दणाणून गेले आहेत। त्यांनी वर्षभरात तब्बल 223 रोड रोमियोंना कारवाईचा मोठा दणका दिला आहे। पल्लवी जाधव यांच्या कार्यकाळात कारवाईत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळेच त्यांच्याकडे एक लेडी सिंगम म्हणूनही आता पाहिले जात आहे। परिणामी याच लेडी सिंगमची बीडमधील टवाळखोरांनी चांगलीच धास्ती घेतल्याचेही पाहायला मिळत आहे। नमस्कार, मी अभिजित नाकाते, आपण पाहत आहात लोकाशा TV। शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींना कधीकधी छेडछाडीच्या घटनांनाही तोंड द्यावे लागते। अशा घटनांना आवर घालण्यासाठीच मागच्या 12 वर्षांपूर्वी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी चिडीमार पथकाची स्थापना केली होती। या पथकात प्रामुख्याने मीरा रेडेकर, कांता सोनवणे, बीडकर, टिपरसे, महाडिक या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता। या पथकाच्या कामामुळे बीड शहरातील छेडछाडीच्या घटनांना खऱ्या अर्थाने आळाच बसला होता, कारण या पथकाची टवाळखोरांना चांगलीच धास्ती बसलेली होती। पुढे याच पथकाचे रूपांतर दामिनी पथकात करण्यात आले। सध्या या पथकाच्या प्रमुख PSI पल्लवी जाधव आहेत। त्या आल्यापासून टवाळखोरांवरील कारवाईंमध्ये मोठी वाढ झालेली आहे। या वर्षभरात तब्बल 223 रोड रोमियोंना दणका देण्याचे काम त्यांनी केले आहे। मागच्या 2 दिवसापूर्वीच दामिनी पथक शहरात गस्त करत असताना शिवाजी विद्यालयाच्या परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या 13 रोड रोमियोंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दामिनी पथक हे जिल्ह्यातील विविध शाळा कॉलेजला भेट देऊन मुलींसह विद्यार्थिनींना कायदेविषयक तसेच आत्मसंरक्षण विषयक मार्गदर्शन करून जनजागृती करत आहे। तसेच शहरात व तालुक्यातील शाळा कॉलेज कॉफी शॉप आणि वर्दळीच्या ठिकाणी गस्तही घालत आहे। या गस्ती दरम्यान शाळकरी व कॉलेजच्या मुलींना त्रास देणाऱ्या व छेड काढणाऱ्या रोड रोमियोंवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे वर्षभरात 223 रोड रोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच मुलींकडून तक्रार आलेल्या काही टवाळखोर यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाया बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस सिपाई गजानन चौधरी, योगेश निर्धार यांनी केलेले आहेत। विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे जी जबाबदारी देतील ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पल्लवी जाधव या पावलोपावली निभावत आहेत। त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कामात एक कर्तव्यदक्षपणा दिसून येतो। त्यांच्या याच कामामुळे त्यांच्याकडे आता बीडकर एक लेडी सिंगम म्हणूनही पाहत आहेत। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकाशा TVला लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।